हॅलो डिअर फ्रेंड्स, चला इंग्लिश शिकूया. वेलकम टू अवर चॅनल इंग्लिश फॉर करिअर. चॅनलचं नावच आहे इंग्लिश फॉर करिअर. का? जर तुम्हाला इंग्लिश बोलता आली, बिलीव्ह मी, जॉबसाठी तुम्हाला इंग्रजी येणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक जॉब इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बरेचसे क्वेश्चन इंग्लिशमध्ये विचारतात. त्यामुळे इंग्रजी येणं आवश्यक आहे. दॅट्स वाय माय टॅगलाईन इज व्हेरी क्लिअर. इंग्लिश फॉर पर्सनॅलिटी, इंग्लिश फॉर करिअर अँड ऑफकोर्स इंग्लिश फॉर ऑफकोर्स युअर कॉन्फिडन्स. क्लिअर? आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विल आणि शॅलचा उपयोग केव्हा करायचा. बरेच लोक पाहिले असेल तुम्ही की बरेच जे न्यू लर्नर्स आहेत इंग्रजी बोलण्यासाठी बोलताना ते थोडेसे अडखळतात. विल आणि शॅल केव्हा वापरायचं, आणि या व्हिडिओद्वारे आपण क्लिअर करणार आहोत विल आणि शॅल केव्हा वापरायचं. काय होतं माहिती आहे का, की जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर इंग्रजी बोलताना सोपं जाईल. तुम्ही पाहिलं असेल, गाडी चालवताना जर लायसन्स असेल तर काय असतं, एक कॉन्फिडन्स येतो गाडी चालवताना. तसं कन्सेप्ट म्हणजे इंग्लिशचे लायसन्स आहेत. आणि त्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या मित्रांसाठी तयार केलेला आहे की ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे. कारण आजच्या काळामध्ये इंग्रजी बोलता येणं अतिशय आवश्यक आहे. कारण संपूर्ण तुम्ही पाहिलं 10वी नंतर पूर्ण एज्युकेशन, पूर्ण बुक्स किंवा पूर्ण करिअर इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे इंग्रजीकडे बरेचसे विद्यार्थी ते ॲज अ सब्जेक्ट म्हणून पाहतात. मला वाटतं ते चूक आहे. इंग्लिश, त्यासाठी चॅनलचं नाव काय, इंग्लिश फॉर करिअर. आणि हा चॅनल मी मुद्दाम मराठीमध्ये एक लॉन्च केलेला आहे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना हे सोपं जावं, इंग्रजी बोलता यावं. हा त्यामागचा हेतू आहे. ॲक्च्युली माझे 3 चॅनल आहेत. इंग्लिश विथ PK99 जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. द इंग्लिश गार्डन हे पूर्ण शैक्षणिक आहे. आणि इंग्लिश फॉर करिअर हा चॅनल पूर्ण मराठीमध्ये आहे. म्हणजे मराठी माध्यमातून इंग्लिश कसं शिकायचं त्या प्रकारासाठी. तर पाहूया की विल आणि शॅल केव्हा वापरायचं, दोघांमध्ये कन्फ्युजन काय असतं, त्याचे यूज काय आहेत. कारण की हे जर तुम्ही पाहिलं असेल, बरेच वेळेस तुम्ही पाहिलं असेल की विल आणि शॅल हे म्हणजे तुमच्या व्यवहारामध्ये, बोलण्यामध्ये बरेच देतात. कन्फ्युजन टाळण्यासाठी, कन्फ्युजन जे असतं लोकांमध्ये ते दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम तयार केलेला आहे. नक्की तुम्हाला फायदा होईल. लेट्स क्लिअर. सो वन्स अगेन आय रिपीट, लेट्स क्लिअर द कन्फ्युजन विल अँड शॅल थ्रू दिस व्हिडिओ. तयार आहे? लेट्स स्टार्ट. आता पहा, नाव मध्ये इंग्लिश शब्द येतील, प्लीज डायजेस्ट. कारण कसं आहे, इंग्रजी मध्ये मला इंग्लिश बोललं पाहिजे, जेणेकरून जेवढं तुम्ही इंग्लिश ऐकाल तेवढं तुम्हाला बोलता येईल. सो लेट्स स्टार्ट. विल अँड शॅल. आय विल मूव द फर्स्ट स्क्रीन नाव. जस्ट अ मिनिट. थँक्स फॉर पेशन्स. आता पहा, विल आणि शॅल. जनरली विल आणि शॅल हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मी तर म्हणेल जुडवा भाऊ आहेत, ट्विन्स. कारण दोन्हीचा अर्थ होतो फ्युचर. ते वापरतात फ्युचरसाठी, भविष्यासाठी. पण दोघांमध्ये फरक आहे. पहिला फरक असा आहे, जनरली आय आणि वी, ज्याला आपण प्रथम पुरुषी म्हणतो, फर्स्ट पर्सन, त्याला समोर काय घ्यायचं, शॅल घ्यायचं. आय वी साठी जे सब्जेक्ट आहे, करता आहे, आय शॅल कम टुमॉरो, वी शॅल कम टुमॉरो, आय शॅल बिकम अ डॉक्टर, वी शॅल बिकम अ डॉक्टर. अशा प्रकारे आय एन वी साठी. आणि बाकी सर्वांसाठी जे सेकंड पर्सन, द्वितीय पुरुषी असतात, सेकंड पण थर्ड पर्सन, त्यासमोर काय घ्यायचं, विल घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, यू विल कम टुमॉरो, ही विल बिकम अ डॉक्टर, शी विल बिकम डॉक्टर, द बॉय विल बिकम अ डॉक्टर, दे विल आस्क मी, ही विल आस्क मी, एक्सेट्रा एक्सेट्रा. हा पहिला रूल आहे. बेसिक याच्यामध्ये आय आणि वी समोर काय घ्यायचं, शल. आणि आय आणि वीला सोडून काय घ्यायचं, बाकी सर्वांना विल घ्यायचं. हा झाला पहिला रूल. परंतु आता इथं रिअल कन्फ्युजन आहे. हा, परंतु आय आणि वी समोर तुम्ही विल घेऊ शकता किंवा घेतलंच पाहिजे, पण मिनिंग मात्र बदलतो. जेव्हा मी म्हणतो आय शॅल बिकम अ डॉक्टर आणि जेव्हा म्हणतो आय विल बिकम डॉक्टर, दोन्हीमध्ये फरक आहे. आय शॅल बिकम डॉक्टरचा अर्थ काय होतो, मी डॉक्टर होईन, पण असं त्यामध्ये ताकद नाही त्या वाक्यामध्ये. पण तेच मी जेव्हा म्हणतो आय विल बिकम डॉक्टर, त्या वाक्यात ताकद आहे. पॉईंट क्लिअर? त्या वाक्यात काय आहे, ताकद आहे. जेव्हा मी म्हणतो वी शॅल बिकम डॉक्टर, उतना दम नाहीये. बट वेन आय से विल बिकम डॉक्टर, ह्या वाक्यात हे आहे. त्यासाठी ग्रॅमॅटिकली तुम्ही आय आणि वी समोर शॅल वापरू शकता, परंतु मिनिंग वाईज विल आणि शॅलमध्ये फरक आहे. आय शॅल कम टुमॉरो, मी उद्या येईन, पण शाश्वती नाही. तेच वाक्य आय विल कम टुमॉरो, उद्या येईनच मी, असं आहे. त्यासाठी तुम्ही पहा, आजच्या मॉडर्न इंग्लिशमध्ये आय आणि वी समोर ते शॅलच्या ऐवजी काय वापरत आहेत, विल. शॅलचा उपयोग बराचसा कमी झालेला आहे. पॉईंट क्लिअर? येस. आता फॉर एक्झाम्पल आणखी पहा, आय वीच्या समोर तुम्ही आता दिवसभर काय वापरू शकता, विल वापरू शकता. शॅलचा वापर कमी केला तरी चालेल. फॉर एक्झाम्पल, वी विल कम सून, आय विल कम सून. क्लिअर? त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जनरली आय आणि वी समोर शॅल वापरतात, बाकी समोर विल वापरतात. परंतु आय आणि वीला त्या गावात राहून बोर झालं,
शाल नावाच्या गावात त्यांनी काय केलं, विल मध्ये आले. याचा अर्थ आय आणि वी समोर तुम्ही विल वापरू शकता. क्लिअर? येस. आता पहा आणखी मोर एक्झाम्पल्स. जस्ट अ मिनिट. थर्ड स्क्रीन फॉर यू. हां, तर हे दोन्ही ग्रॅमॅटिकल बरोबर आहेत. आय शॅल डू माय ड्युटी, आय विल डू माय ड्युटी, दोन्ही बरोबर आहेत. पण मिनिंग वाईज बरोबर. आय शॅल डू माय ड्युटी ठीक आहे, बट आय विल डू माय ड्युटी इसमें ताकत है. वी शॅल डू अवर ड्युटी ठीक आहे, वी विल डू अवर ड्युटी इसमें ताकत है. त्यामुळे आय शॅल बिकम अ डॉक्टर अँड आय विल बिकम डॉक्टर ग्रॅमॅटिकली बरोबर आहेत, पण मिनिंग वाईज वेगळे आहेत. वी शॅल बिकम अ डॉक्टर, वी विल बिकम डॉक्टर ग्रॅमॅटिकली बरोबर आहेत, पण मिनिंग वाईज वेगळे आहेत. आता फॉर एक्झाम्पल हे झालं, तुम्ही आय आणि वी समोर तुम्ही दिवसभर विल वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. परंतु याला सोडून जे आहेत यू, ही, सी, इट, बॉय, गर्ल, हे जे करते समोर शाल सहसा वापरायचं नाही. वापरलं तर मिनिंग बदलतो. आय वी समोर तुम्ही विल वापरू शकता शॅलच्या ऐवजी, परंतु बाकी जे राहिले यू, जे सेकंड पर्सन थर्ड पर्सन, यू, ही, सी, बॉय, गर्ल एक्सेट्रा, जे बाकीचे करते राहिले त्यासमोर शाल सहसा वापरायचं नाही. वापरलं तर मिनिंग थोडा वेगळा होतो. फॉर एक्झाम्पल यू शॅल डू युअर ड्युटी, ह्याच्यामध्ये काय तू काम केलं पाहिजे, याच्यामध्ये थोडी सक्ती आहे, रेस्ट्रिक्शन आहे. हां, तेच वाक्य यू विल डू युअर ड्युटी, ह्याच्यामध्ये सक्ती नाही आहे. येस, यू विल कम टुमॉरो, तू देऊ शकतोस. यू शॅल कम टुमॉरो, तुला आलंच पाहिजे, थोडी सक्ती आहे. त्यासाठी तुम्ही याच्या समोर शाल वापरायचं नाही. हां, आय वी समोर शाल वापरा, काही प्रॉब्लेम नाही. आय वी समोर विल वापरत आहात, काही इश्यू नाही. परंतु हे जे मेन आहेत यू, ही, सी, त्याच्यासमोर विल वापरायचं, पण जर शाल वापरलं तर मिनिंग बदलतो. त्यासाठी सामो वापरायचं. मोठ्यानंतर कधी नाही वापरायचं, कधी नाही म्हणू शकत तुम्ही टीचरला यू शॅल कम ऑन टाईम, सक्ती झाली. तेच एकदा टीचर मुलाला म्हटले यू शॅल कम ऑन टाईम, हे झालं त्याचं कर्तव्य आणि हे झालं ड्युटी. पॉईंट क्लिअर झाला? येस. आता आणखी पहा, ही शॅल डू हिज ड्युटी, त्यानं त्याचं कर्तव्य केलं पाहिजे. सॉरी, ही विल डू हिज ड्युटी, त्यानं काम केलं पाहिजे. दोन्हीमध्ये फरक आहे. ही शाल थोडं सक्ती आहे. नेक्स्ट, दे शॅल डू देअर ड्युटी अँड दे विल डू द ड्युटी, ते त्यांचे कर्तव्य करतील, दे विल डू, त्याने त्याचं कर्तव्य करायला पाहिजे, दे शॅल. पॉईंट क्लिअर? वन मोर, द बॉईज शॅल पुट ऑन युनिफॉर्म, मुलांनी युनिफॉर्म वापरलं पाहिजे, त्यासमोर शाल. पण तेच वाक्य द बॉईज विल डू द बॉईज विल पुट ऑन युनिफॉर्म, मुलांनी युनिफॉर्म वापरतील. त्यासाठी पुन्हा एकदा क्लिअर करतो, आय च्या समोर बेसिकली काय आलं पाहिजे, शल, पण आपण आता त्यासमोर काय वापरत आहोत, विल, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु त्यांना सोडून यू, ही, सी, इट, बॉय, गर्ल यांच्या समोर शालचा वापर कमी करायचा किंवा करायचाच नाही, विलचा वापर करायचा. थोडक्यात शालला विसरून गेलं तरी चालेल, थोडं प्रमाणात, 95% तरी काय वापर नाही आहे. परंतु 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 जेव्हा तुम्ही क्वेश्चन तयार करता आय आणि वी सोबत, त्यावेळेस मात्र शालच घ्यावं लागेल. आय विल डू माय ड्युटी, आय शॅल डू माय ड्युटी बरोबर आहेत, पण क्वेश्चन तयार करा, शॅल आय डू माय ड्युटी, हां, त्यावेळेस विल आय डू माय ड्युटी नाही वापरायचं. शॅल आय डू माय ड्युटी, शॅल आय कम टुमॉरो, शॅल वी आस्क सम डाऊट, शॅल वी बारो युअर पेन, शॅल वी बारो युअर मोबाईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हे विल आणि शालमध्ये फरक आहे. वन्स अगेन मी त्याचं पूर्ण एकदा रिपीट करून टाकेन. जनरली आय वीच्या समोर शाल वापरायचं आणि यांना सोडून बाकी करताना काय वापरायचं, विल, पहिला रूल. दुसरा रूल असा आहे, आय वी समोर तुम्ही शालचा वापर कमी केला तर चालेल, काय वापरायचं, विल वापरायचं. क्लिअर? येस. आणि तिसरं आहे, तुम्ही यू, ही, सी, इट, बॉय यांच्यासमोर शालचा वापर सहसा करायचा नाही. केव्हा करायचा, जेव्हा एखाद्याला ड्युटी सांगायची आहे, कर्तव्य सांगायचं आहे किंवा थोडी सक्ती करायची आहे, त्यावेळेस शालचा वापर करायचा, पण शक्यतो कमीच. कन्फ्युजन क्लिअर? मला वाटतं बरंचसं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. हे आहेत इंग्लिश, आणि तुम्ही पाहिलं असेल जवळपास 50% वाक्य आपण विल शाल वापरत असतो, विलच वापरतो सहसा, पण शाल सोबत येतं. ते कन्फ्युजन दूर होणं आवश्यक होतं. आणि मला वाटतं थ्रू दिस व्हिडिओ युअर कन्फ्युजन मे बी क्लिअर. कॉमेंट बॉक्स नक्की लिहायचं की रिअली इज दिस व्हिडिओ हेल्पफुल फॉर यू. खरंच आवडला असेल, प्लीज डोंट हेजिटेट, बिकॉज आय हॅव स्पेशली मेड दिस व्हिडिओ फॉर यू, फॉर न्यू लर्नर्स अँड फॉर स्टुडंट्स. बिकॉज इंग्लिश फॉर पर्सनॅलिटी, इंग्लिश फॉर कॉन्फिडन्स अँड इंग्लिश फॉर करिअर. करेक्ट? सो हिअर आय टेक युअर काइंड लिव्ह. अँड बट पुढच्या व्हिडिओचा नोटिफिकेशन येण्यासाठी डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दी चॅनल. आय शॅल बी व्हेरी थँकफुल टू यू. ते पा, आय शॅल बी व्हेरी थँकफुल टू यू, तेच वाक्य आय विल बी थँकफुल टू यू, हे दोन्ही बरोबर आहेत, पण आय विल बी मोर प्रिफरेबल, कारण की शालमध्ये उतनी ताकद नाही आहे. करेक्ट? येस. थँक्यू. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय. वी विल मीट. आता पहा, वी विल मीट. ओके, थँक्यू. हॅव अ ग्रेट टाईम. बाय.